तुम्हा सर्वांवर गुरुदेवांचे किती प्रेम आहे, किती हितदृष्टी आहे, त्यास कोणतीच सीमा नाही. ज्याप्रमाणे मांडीवर असलेले लहान बालक आपल्या मातेच्या प्रेमाचे मूल्यमापन करण्यास असमर्थ आहे, असते त्याप्रमाणेच गुरूंच्या हृदयात आपल्याबद्दल किती वात्सल्य व हितदृष्टी आहे हे समजण्यास शिष्यही असमर्थ असतात. गुरुदेवांनी अत्यंत कठोरपणे केलेली तपस्या पूर्णपणे ते आपल्या शिष्याप्रित्यर्थ समर्पण करतात आणि शिष्यांना इहलोक व आनंदरूपी बनवून ठेवण्यासाठी बलिदान करतात. तुम्ही सर्व बालबुद्धीचे असल्यामुळे गुरुहृदयाचे मर्म तुम्हाला कोठून समजणार. श्री गुरुदेव तुम्हा सर्वांचे मंगलमय स्वरूप आहेत. गुरुदेव आपल्या शिष्यांसाठी आपले सर्व सुख सोडून देतात. आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा आत्मा होय व आत्मा या शब्दाने आपण गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे. देवांचे देह प्रकाशमान असून स्वर्गदिलोकांतील भोग दिव्य असले तरी तेथे मीपणाचा अनुभव येतोच. मीपणा वाचून कोणतीही व्यक्ती नाही. या सर्वांचे यथार्थ स्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तू होय. देह म्हणजेच आत्मा नव्हे, कारण आत्मा स्वयंप्रकाशी आहे. तोच देहांत मीपणा उत्पन्न करतो. सामान्यतः मी म्हणजे देह अशी कल्पना केली जाते, पण मी म्हणजे स्वयंप्रकाशी गुरु असे ज्ञान होणे आवश्यक आहे. तत्व गृह्णाति इति गुरु, तत्व जाणणारा गुरु होय. वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान देणारी महाशक्ती म्हणजेच गुरु. कोणत्याही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंद घनरूप आहे. तेथे दुःख शोकाला वाव नाही. तेथे अशांततेचा वाराही नाही. देह वगैरे काही नाही. आपल्याच अस्तित्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ती म्हणजेच गुरु. गुरु व देव आदींच्या दर्शनास शुचिर्भूतपणे सोवळ्यानेच गेले पाहिजे. ओवळी वस्त्रे सोडून तीर्थस्नान करून सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ नव्हे, तर देहाभिमानी रूपी ओवळे टाकून देऊन सद्गुरुरूपी ज्ञानगंगेत स्नान करून आत्मभावनारूपी सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ होय. श्री गुरु किती मोठे आहेत, समुद्रा एवढे मोठे आहेत काय, असे जर विचारले तर त्याचे उत्तर नाही हेच येईल. ते आकाशा एवढे आहेत काय, त्याचेही उत्तर तेच. श्री गुरु आकाशा एवढे मोठे आहेत. आकाशासारखे सर्वव्यापी व नित्यही आहेत. पण हे दृष्टांत योग्य नाहीत. गुरु आकाशाप्रमाणे आहेत असे म्हटले तर काय बिघडेल. नित्य या विशेषणामुळे ते आकाशापेक्षा श्रेष्ठ ठरतात. आकाश नित्य आहे. आत्मनः आकाश संभूत. आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती आहे व उत्पन्न होणारी वस्तू नाशिवंत. म्हणजेच आकाशही नाशवंतच. नाश पावणारी, नासणारी, विकारी अशी वस्तू क्षुल्लक होय. ज्यात चारही लोक सामावले असेल व जे आपल्या स्वस्वरूपातच राहत असले तरी ते निर्मित असल्याने नाशवंतच होय. नाश होणारी वस्तू श्रेष्ठ असूच शकत नाही. वस्तू निर्माता श्रेष्ठ असतो, निर्मित वस्तू श्रेष्ठ नव्हे. गुरुस आकाशाची उपमा दिली तर ते अनित्य असल्याने ती उपमा शोभून दिसत नाही. श्रीमद दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या 4थ्या समासामध्ये सद्गुरु कोणत्याही उपमेपेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणजेच अनुपमेय आहेत असे सद्गुरूंचे श्री समर्थांनी रसभरीत वर्णन केले आहे. सद्गुरूच्या जवळ जाणं, त्यांच्या सोबत राहणं, त्यांचा सहवास मिळणं हे एक वेळ साधेल, पण त्या सहवासाचा खरा हेतू, खरं मोल उमरेलच असं नाही. त्यांचं बाहेरूप पाहिलं पण त्यांची आंतरिक कळकळ ओळखली नाही तर काय उपयोग. त्यांच्या देहाची सेवा केली पण त्यांच्या उद्दिष्टाशी एकरूप झालो नाही तर काय उपयोग. त्यामुळे नुसत्या वरवरच्या सहवासानं काही साधणार नाही. त्यांनी वस्तीस ठाव देऊनही, जवळ करूनही काही. सद्गुरुपदापेक्षा काहीही श्रेष्ठ असू शकत नाही. तसेच तेथे दुसरे काहीही असू शकत नाही. तो श्रेष्ठ कनिष्ठ असा कोणताही पदार्थ नसून तो सर्वत्र व्यापून अद्वितीय आहे असे ब्रह्मस्वरूपाचे लक्षण श्रुतींनी सांगितले आहे. अशा प्रकारे एकमेव असलेली ही वस्तू दिसणार कशी. हे जग दृग्गोचर होण्यास काय कारण असेल बरे, असे प्रश्न उद्भवतात. अभिन्नतेने अखंड आनंदघन असलेले हे स्वरूप स्वानुभवानेच घेण्याची वस्तू म्हणजेच भोगणारा, भोगण्याची वस्तू व भोगण्याचा क्रम. अनुभव त्रिपुटी नसलेले आनंद स्वरूपच गुरुतत्व स्वरूप होय. असा हे परमानंद स्वरूप ब्रह्मच गुरु शब्दाने ओळखणे शक्य आहे. जेथे जगाची निर्मिती नाही, दुःखकोशाचा स्पर्श नाही, फक्त आनंदाचाच अनुभव परिपूर्ण व नित्य आहे अशा स्वरूपाला गुरु असे म्हणतात. अतिशुद्ध, दुःख शोकरहित, परिपूर्ण, सत्य स्वरूप म्हणजेच अद्वितीय स्थिती असे हे परममंगल गुरुपद होय. अशा परममंगल गुरुनाथांची आराधना किंवा नित्य स्मरण करणाऱ्यास कशाचीही उणीव भासणार नाही. इतकेच नव्हे तर त्याचे भजन करणारा भक्त त्या मंगल स्वरूपात एकरूप होतो.
आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा आत्मा होय व आत्मा या शब्दाने आपण गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे. देवांचे देह प्रकाशमान असून स्वर्गदिलोकांतील भोग दिव्य असले तरी तेथे मीपणाचा अनुभव येतोच. मीपणा वाचून कोणतीही व्यक्ती नाही. या सर्वांचे यथार्थ स्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तू होय. देह म्हणजेच आत्मा नव्हे, कारण आत्मा स्वयंप्रकाशी आहे. तोच देहांत मीपणा उत्पन्न करतो. सामान्यतः मी म्हणजे देह अशी कल्पना केली जाते, पण मी म्हणजे स्वयंप्रकाशी गुरु असे ज्ञान होणे आवश्यक आहे. तत्व गृह्णाति इति गुरु, तत्व जाणणारा गुरु होय. वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान देणारी महाशक्ती म्हणजेच गुरु. कोणत्याही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंद घनरूप आहे. तेथे दुःख शोकाला वाव नाही. तेथे अशांततेचा वाराही नाही. देह वगैरे काही नाही. आपल्याच अस्तित्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ती म्हणजेच गुरु. गुरु व देवादींच्या दर्शनास शुचिर्भूतपणे सोवळ्यानेच गेले पाहिजे. कोवळी वस्त्रे सोडून, तीर्थस्नान करून सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ नव्हे, तर देहाभिमानी रूपी ओवळे टाकून देऊन सद्गुरुरूपी ज्ञानगंगेत स्नान करून आत्मभावनारूपी सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. नामस्मरणाला बसले की मनात प्रापंचिक विचारांचे अकाहूर माजते ही एक सार्वजनिक अडचण आहे. परंतु प्रापंचिक गोष्टी करताना नामाचे अकाहूर माजू लागेल तेव्हा समजावे की आपल्या भगवंताकडे पोचण्याचे अंतर थोडे राहिले आहे. सद्गुरूच्या जवळ जाणं, त्यांच्या सोबत राहणं, त्यांचा सहवास मिळणं हे एक वेळ साधेल, पण त्या सहवासाचा खरा हेतू, खरं मोल उमडेलच असं नाही. त्यांचं बाहेरूप पाहिलं पण त्यांची आंतरिक कळकळ ओळखली नाही तर काय उपयोग. त्यांच्या देहाची सेवा केली पण त्यांच्या उद्दिष्टाशी एकरूप झालो नाही तर काय उपयोग. त्यामुळे नुसत्या वरवरच्या सहवासानं काही साधणार नाही. त्यांनी वस्तीस ठाव देऊनही, जवळ करूनही काही साधणार नाही.